आज ह्या स्पर्धा संपन्न होतात. याकरता मी आयोजन समितीला, आमच्या छोटा बंधू उमेशला आणि त्याला मदत करणाऱ्या A to Z धम्म बांधवाला मी पहिला शुभेच्छा देईन, त्याचं अभिनंदन करीन की आपण ह्या दृष्टिकोनातनं समाजातील तरुणांना एकत्र आणतायत, चळवळ जिवंत ठेवतायत. आणि त्याचं चांगलं उदाहरण आपण आता भेंडीत बघितलं की सामाजिक अन्याय होतो तेव्हा समाजातला प्रत्येक बांधव, मग तो कुठल्याही राजकीय पक्षात असो, संघटनेत असो, पण समाजासाठी एक असला पाहिजे. आणि ही फक्त ताकद आंबेडकरी अनुयायांमध्येच आहे की काही हो कुठे हो, फक्त एक जय भीम शब्द निघाला का त्या छताखाली, त्या नावाखाली, त्या मशालीखाली सगळे एक येतात. आणि तो जो उद्देश आपण एकत्र करताय त्यासाठी मी सहभागी होणाऱ्या सगळ्या संघांना, त्या गावच्या धम्म बांधवांना आणि हे सक्सेस करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक पर्सनला मी माझी ज्या क्रीडा क्षेत्राशी मी निगडीत आहे त्या सगळ्या संघटनांच्या वतीनं वैयक्तिक माझ्याकडनं मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. सुंदर असं नियोजन आहे, लाजवण्यासारखं नियोजन आहे आणि ह्या गोष्टी पालघरमध्ये घडतात. आम्ही वाड्यावाले, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू आम्ही स्वतःला कम नशीब समजतो, कारण का आमच्याकडे समाज तेवढा प्राबल्याने नाही आणि तुमच्याकडे आहे तो तुम्ही बांधून ठेवलाय. आणि त्याच्यासोबत माझी ते विनंती असेल की जेव्हा जेव्हा पालघरमध्ये स्पर्धा होतील, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा किंवा इकडच्यांना सांगा तुम्ही 4 गाव मिळून टीम बनवा, पण तुमच्या टीम आणा, जेणेकरून सामाजिक एकता आणि मुलांना एकमेकाची ओळख होईल. या दृष्टिकोनातून माझा आयोजकांना हा एक विनंती असेल की जेणेकरून जिल्ह्यात आपली बांधणी झाली पाहिजे. म्हणजे पालघरच्या त्या एडवाणकरचा पोरगा जर वाड्याच्या कोपऱ्यात जरी कुठे गेला ना, काय अडचण आली तर त्याला लांबनं ओळखला पाहिजे, अरे आपला पोरगा आहे, चला मदतीला उभा राहा. हा भाग झाला पाहिजे. हाच उद्दिष्ट ठेवून आपण जे आयोजन करताय तो अजून सफलतेकडे जाईल. मी एक राष्ट्रीय पंच, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय प्रशिक्षक आणि इंडिया टीम सिलेक्टर अशा सगळ्या गुणांनी आपणाला शुभेच्छा देतोय की माझ्या पाठी समाजात माझ्यासारखे खेळातले वारसदार अजून निर्माण व्हावे आणि हा प्रवाह असा जिवंत राहावा. माझ्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आयोजनाबद्दल तुमचं पुन्हा एकदा कौतुक. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद, खूप थँक्यू सो मच. खूपच चांगलं प्रतिपादन, खूपच चांगलं विवेचन आमचे प्राध्यापक आदरणीय किरणजी थोरात साहेबांनी नक्की दिलं गेलं. अगदी मनाला लागणारं, हृदयाला स्पर्श करणारं असं एक चांगलं प्रतिपादन त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं. त्यांना खूप खूप त्यांचा मी आभार व्यक्त करतो. शब्द सुद्धा धन्यवाद. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावतो वर्णन पाहूया. आपण पाहिलं तर एकंदरीत पालघर ब्लू स्टार संघ घरच्या मैदानामध्ये एका बाजूला पाहिलं तर विराट संघ एक बिलॉंग करतायत. दरम्यान हा सामना होतोय तो ब्लू स्टार आणि भीमनगर सत्पा यांच्यामध्ये. आणि 30 यार्ड सर्कल मध्ये मॅक्झिमम प्लेयर आहेत. सामना चालू होते. पंचांचा इशारा. पंचही माझा विद्यार्थीच उभा आहे, त्यामुळे एक वेगळा आनंद वाटतोय. 15 मिनिटात सामना संपवायचा. अदरवाईज पेनल्टी बेसिस चालू होतील याची काळजी पंचांनी पण घ्यायची आहे आणि संघाच्या संघनायकांनी पण घ्यायची आहे. पंच पाटील, आपण घड्याळ वॉच करायचंय. अथर्व महेश पाटील आणि नॉन स्ट्राईकला पंच आहेत ते स्क्वेअर लेग अंपायर दीपक चव्हाण. एक चेंडू झालेला आहे. ओके. आणि ही एक बाकी टेनिस मधली खासियत आहे. 2 बॉल खेळत नाही तर बॅटचा जजमेंट येतो. सीझन मध्ये बराच वेळ घालवावा लागतो, त्याशिवाय काही जमत नाही. कदाचित हा ट्रेड आहे की फॅक्ट आहे, दॅट इज डिफरंट पार्ट. पुढचा चेंडू थोडासा ऑफ एसटीच्या बाहेर घेऊन टाटवलेला संयमाने. थोडंसं जर इनसाइड असता तर तो कदाचित यॉर्कर बेस गेला असता, परंतु अतिशय संयमाने आणि सौजन्यपूर्ण तो चेंडू खेळून 1 धाव मिळवलेली आहे. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते ती 2 बिनबाद 2. लुसार संघ फलंदाजी करतो प्रथमतः आणि सुंदर टाटवलेला बघूया. झेल होतोय का? हा 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 नजर हटी, दुर्घटना घटी. ओ माय गॉड. ही पुन्हा एकदा आता आत्महत्या होते का? ही आत्महत्या, हिला आत्महत्या म्हणतात.
म्हणजे शेतकरी आत्महत्या बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सुसाईड म्हटल्या, हा खेळातला सुसाईड की रनिंग बिटवीन द विकेट तुमचं कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे आणि ते दोन खेळाडूंच्या दोन फलंदाजांच्यात कोऑर्डिनेशन नाही, त्यामुळे गडी बाद. आणि आता जात आहेत ते संदीप राऊत उर्फ ज्यांचा एक वेगळं नाव लौकिक आहे, असं खेळातनं ज्यांना एक टोपण नाव मिळालं हाडू. जसं मला खेळामध्ये केटी नाव मिळालं, रक्तदान चळवळीतनं मला रक्तकर्ण मिळालं, खेळामध्ये त्यांना हाडू नाव दिले. त्याच्या मागचा इतिहास मत पूछो, परंतु हाडू एक उत्तम आमचा फलंदाज आहे, एक उत्तम खेळाडू आहे, चांगला आयोजकही आहे तो आणि खूप सारा एक्सपिरियन्स आहे. आणि मला बरं वाटते की हे सगळे माझी मित्रमंडळी आणि यांची पोरं माझी विद्यार्थी मंडळी. दरम्यान बॅट्समनला माझी विनंती असेल को वी आर प्लेइंग लिमिटेड ओव्हर मॅचेस, दॅट्स वाय डोंट स्पेंड टाइम. जाणाऱ्या पुढच्या फलंदाजांनी धावत गेलेला उत्तम, म्हणजे बॉडी पण तुमची हिट होईल, हॉट होईल आणि मग चांगला खेळाल, त्यामुळे वेळ वाया घालू नका. पुढचा चेंडू हाडूला हा चांगला तटवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कट लागली आणि मग एक सिंगल धाव, एक धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती 4 आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये धावा ह्या कमीत कमी प्रति षटक 9, 10, 11 अशा असल्या तर ती मॅच चेस करतानाही मजा येते आणि फेस करतानाही मजा येते. आणि हाडू काही करू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू स्लोवर चेंडू, तेवढाच चांगला तटवलेला, बघूया. येस, गुड फील्ड, चौकार अडवलेला आहे, एकच धाव दिली जाते. व्हॉट इज द स्ट्रॅटेजी आय डोंट नो, पण दरम्यानच्या काळात हाडूचा जजमेंट अतिशय चांगला राहिला. पुढचा बॉल जोही असेल तो आपण खेळूया. आणि फार असे कमी मैदान बघायला मिळतात जिथे तुम्हाला पूर्ण स्क्वेअर ग्राउंड भेटते. आज टेनिससाठी हे मैदान आहे, तर पालघरमध्ये सीझनसाठी दांडेकर महाविद्यालयाचं मैदान सुंदर असं केलं, ज्याला MCA अप्रुव्हल मिळालेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षी टॉप 8 मध्ये संघ खेळला, त्यातला एक फलंदाज आता सध्या अथर्व जो अंपायरिंग करतोय तो त्या टॉप 8च्या संघातला एक बॅट्समन होता. लेग साइडला तटवलेला चेंडू आणि नक्कीच हा उत्तुंग षटकार डीजे. मी मगाशीच म्हटलं, म्हणजे 6 चेंडूंमध्ये 2 वेळा बॅट चेंज दिसली मला. बॅट चेंज, बेरिंग चेंज, बघूया काय होते ते. खेळाडूंना माझी विनंती असेल, टाइम वेस्ट करू नका. अथर्व वॉर्निंग द्यायची, 15 मिनिटात सामना संपवायचा आहे. 3 षटकांचा, म्हणजे प्रत्येक षटकात 5 मिनिटात तुम्हाला संपवायचा आहे. कमी संपवला तर बोनस हो, तुमच्याबद्दल 2 शब्द चांगले बोलू. दरम्यान एक मॅच आम्हाला आठवतोय भुकटणची, जी पहिल्यांदाच भुकटणच्या परिसरात वासरा भुकटण अशी ती मॅच अरेंज झालेली. तिथेही हाडूची माझी एक पहिली चांगली भेट होती. आणि कधी कधी म्हणजे एखादा माणूस एखाद्या निर्णयासाठी किती झगडू शकतो हे मी बघितलेलं आहे. आणि झगडताना मी हाडूला माझ्याशीच बघितलेला आहे. पण एक म्हणजे एक ती निष्ठा असते माझ्या संघाप्रती, माझ्या खेळाप्रती, माझ्यासाठी तो निर्णय चुकीचा ठरू शकतो, त्याच खेळाडूने झगडलंच पाहिजे. आणि ही प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी झटलं पाहिजे. दरम्यान पुढचा चेंडू न्याय हक्काचा, बघूया कोण कोणाचा हक्का. आणि हा फुलटॉस चेंडू होता, कदाचित ओव्हर हाईट नो गेला असता नो बॉल. यस, पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे. आणि दरम्यान हा सीमारेषे 5 चौकार. तर यानंतर आय थिंक फ्री हिट असावी. फ्री हिट, येस, पंचांचा इशारा, फ्री हिट डिक्लेअर केलेली आहे.
दरम्यान आता धावसंख्या वाढताना दिसते आणि गोलंदाजांना तो जजमेंट असला पाहिजे. जर वय वर्ष आमची 50 आम्ही पण आज पण तो संयम राखू शकतो, तर तरण्या मुलांनी एकटीचून गोलंदाजी केली पाहिजे की आजच्या घडीला तुम्हाला जेवढ्या स्पर्धा खेळायला भेटत आहेत तेवढ्या स्पर्धा आम्हाला सीझनला बघायला भेटत नव्हत्या. आणि त्या दृष्टिकोनात तुमचे हे चांगले सुगीचे दिवस आहेत, पण त्या सुगीचा उपयोग आणि सदुपयोग करून घ्या स्वतःच्या फायद्यासाठी, संघाच्या फायद्यासाठी. दरम्यान पुढचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू बघूया काय कसा त्याचा बदला घेतला जातोय, समाचार कसा घेतला जातोय. आणि स्लोवर टाकलेला, येस 2 धावा घेतल्या जातात, दुसरी धाव पूर्ण होते. फ्री हिटचा चेंडू त्या हिशोबात गोलंदाजाला मी श्रेय देईन का त्याने त्याचा त्या अँगलने तो थांबवलेला आहे. स्लोवर टाकला होता, पण दरम्यान धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला टाकलेला, सुंदर समाचार. आउटसाइड द एरिया 6, यो 6, कम ऑन विजय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतायत नितेश. सुंदर टाटवलेला, आताही झेल होत आहे परंतु नाही. नक्की प्लेअरचा जो ऍटिट्यूड दिसला तोच मला जजमेंटच नाही. दोन्ही झेलच्या वेळेस त्याला जजमेंट नाही. आता तो जरा 2 बॅक at 28, loss of 1 wicket, only 3 deliveries. म्हणजे हा अतिशय महाग असं षटक आहे. आणि वाव, गुड डिलिव्हरी. मगाशीच आपण बोललो एकंदरीत संदीपचं वय झालंय त्यामुळे त्याला धावता येत नाही. सेम किस्सा डोक्टनच्या मॅच मध्ये संघातला सगळ्यात यंग प्लेअर मी होतो, वयस्कर, आणि मला कोणी बॅटिंगलाच उतरत नव्हतं. मला आज पण ती मॅच आठवते, गुंदवली बरोबरच होती मॅच, आय थिंक पंचाळी, हा पंचाळी. आणि असा सीन आला शेवटी की 1 बॉल 5 रन आणि मग कोणी उतरायला तयार नाही. मग तेव्हा माझ्या हातात बॅट दिली आणि आयुष्यभराचा एक्सपिरियन्स. आणि बघू त्या दरम्यान नाही रे, नाही 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 नाही, हडूला पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. नाही गेली, आता आत्महत्या होते का बघूया. नसीब बलवत्तर आहे. विकेट गेली. हा नितेश, मी मगाशीच म्हटलं का खेळामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, ऍजिलिटी, एबिलिटी, बॉडी बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. तर ते कोऑर्डिनेशन इथे दिसत नाही. आता आमचे पुढचे फलंदाज चालले भूपेश, आमचे दांडेकरचे माझे सहकारी आहेत, आकेश, भूपेश. हो, आता त्यांची विकेट ते टाकतात की विकेट पडणार आहे पुढच्या महिन्यात ते आम्हाला माहित आहे. भूपेश, ऑल द बेस्ट. पुढच्या महिन्यात अशी विकेट आहे, पण आता विकेट टाकू नकोस. आणि दरम्यान कोणी उतरवायला तयार नाही. विकेट गेल्यानंतर बॅटला हात लावायला कोण तयार नाही. मग सरता शेवटी अंकल आता तुम्ही जा. आणि तो 1 बॉल 5 रनला षटकार मारून भुकटन जिंकलं होतं. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय संदीप. पुन्हा एकदा हुकला. आणि हे बाकी बॅट्समन लोकांची चांगली खासियत असते का स्वतः हुकल्यावर ते व्हाईटचा अपील करणं. दरम्यान स्कोर झालेला आहे तो 31. खूपच महागड षटक. दरम्यान दुष्टार संघ आपण काळजी घ्यायची आहे. सप्पाळा संघ
आपण जरा आपली फिल्डिंग आणि बॉलर्सला जरा लवकर पडा, वेळ जास्त होतोय शेवटच्या वर जरी असेल तरी सुद्धा. आपली 13 मिनिटं झालेली आहेत. 2 मिनिटं आपल्याला शिल्लक आहेत, त्यामध्ये 6 चेंडू टाकायचे आहेत. आणि आयोजकांना माझी विनंती असेल की जिथपर्यंत तुम्ही पेनल्टी इम्प्लिमेंट करत नाही संघ लाईनी देणार नाही. पुढचा चेंडू गोलंदाज सूरज, वा स्ट्रेट मारलेला बघूया पण नाही. विशालने अडवलेला 31 नंबरच्या सीटला एकच धाव, पण एकंदरीत अगदी संयमी स्कोर उभा राहिला. जो पहिल्या षटकामध्ये बघताना जरा थोडीशी भीती वाटवली स्कोर होईल की नाही होईल, परंतु तो आता एका समाधानकारक स्थितीत आलेला आहे. नव्हे तर तो उत्तम झालेला आहे. जवळपास प्रति षटक 10च्या वरती तो सध्या त्यांचा जवळपास स्कोर आता बघितलं तो जवळपास प्रति षटक 16च्या जवळपास ते आहेत. 15.85 असं त्यांचा रन रेट आहे. पुढचा चेंडू, वाव निर्धाव चेंडू, अथर्व पाटील. पुढचा चेंडू सुरतचा, हळू आला, वा सुंदर मारण्याचा प्रयत्न, परंतु अंदाज चुकला आणि चौकार. वेलप्लेड आडू. आणि आपण आता आहोत ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरनं चेंडू फळी खेळाचं धावतं समालोचन ऐकत आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी समालोचक आहेत. आपण पृथ्वीक यांच्याकडनं हे सुमधुर त्यांच्या आवाजात आपण धावतं समालोचन ऐकणार आहोत. आपण पाहिलं उंचारी मारण्याचा प्रयत्न अवश्य केला गेला. झेल मात्र टिपता येईल का? येस, इट इज अ गुड जजमेंट पाहायला मिळते. येस विकेट विकेट आहे, काही नाहीये. विकेट आहे विकेट आहे विकेट आहे विकेट आहे. थांबा थांबा थांबा, चला ए नवरीकर, ए बाळा तिकडे बसायचं अजिबात नाही. समाजाच्या मॅच आहेत, समजून घ्यायचा निर्णय. दोन मिनिटं कोणी काय करू नका. सिक्स आहे. अन्याय होत ते केलं म्हणून बोललो ना, ते केल्याशिवाय मी डायरेक्ट बोलणारच नाही ना. जावा नाही. टेक्निकली इकडे वॉच केला, सॉरी. निर्णय इकडे तिकडे असेल पण आपल्याला सुविधा चांगली उपलब्ध आहे. आम्ही प्रत्यक्ष चेक केला का तुमचा आवेश जो होता तो सांगत होता काहीतरी गडबड दिसते. दरम्यान आपण आकाशवाणी केंद्रावर होतो. सांगतो, एक मिनिट. 42 धावा झालेल्या आहेत. एक चांगल्या स्थितीमध्ये आपला संघ आलेला आहे, परंतु तरुणाई अगदी गरम रक्ताची आहे आणि त्यामुळे ते अगदी बेफाम होऊन मैदानाकडे येत होते. परंतु आमच्या तांत्रिक समितीने त्याचा निर्णय योग्य घेतला. दरम्यान झेल होतोय का? येस, हाडू बाद. जर कॉमेंट्री असते तर हळूने असं काय केलं आणि हा चुकीचा फटका मारल्यामुळे हळूचा झेल उडला आणि हळू बाद. म्हणजे प्रत्येकाचा टोन वेगळा बदलतो. तर अमीन सायने असते, लेजी भाई और बहनों आप देख रहे थे हडू को, और ये हडू ने जो गलत शॉट खेला इसकी वजह से हडू को आज रिटर्न जाना पड़ेगा. हाँ लेजी भाई और बहनों आप देख रहे हैं भीमनगर की ये भीम बच्चों की विराज ग्रुप की 1200 की ये टूर्नामेंट. असं प्रत्येकाचा एक वेगळा लकब असतो. आणि मला आनंद वाटतोय आता अमीन सायनीची आठवण निघाली की योगेशच्या लग्नातच मी सूत्रसंचालन करत होतो आणि अमीन सायनींच्याच आवाजात काढला
दरम्यान हा आपण पहिला चेंडूचा जरा हिशोब घेऊ. हा तिसरा झेल सोडलेला, हॅट्रिक झालेली आहे त्यांची झेल सोडण्याची. सिद्धार्थ चांगला चंद पल के लिए मुझे ऐसा लगा कि आमिनी यहाँ पे खड़ा है आणि माझ्यासाठी ती खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती. आता 8-10 दिवसापूर्वी अमीन सयानी गेले त्यामुळे ती आठवण जिवंत राहिली. कदाचित ती या गोष्टीशी संदर्भात नाहीये. दरम्यान टार्गेट दिलेला आहे तो 47 इज टार्गेट इन 3 overs. आय थिंक 15.85 per over. सटाळे आणि दुपटण नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्सकडे यायचंय, नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे. मुझे लगा 25 हुआ तो ठीक है लेकिन हो गया ना. इट्स अ टीम वर्क. सिद्धार्थ जेवढा चांगला लुकनी होता गाड्या तेवढे तिन्ही कॅच जर झाले असते तर कदाचित नक्षा वेगळा असता. आता पण हार्ड लक, तुझे प्रयत्न चांगले होते त्याच्याबद्दल दुमत नाही. आपण इकडनं सहज बोलतो परंतु मैदानात उतरल्यानंतर त्या आट्याचा भाव त्या प्लेअरलाच माहित असतो. त्यामुळे आपण चुकीचं भाष्य करणे कधी कधी गैर राहते. कॅप्टन दुपटण चला विनय करले आपणास विनंती शब्द शुभ असते. आपण नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचंय. नाणेफेक होते आणि नाणेफेकीचा कोल जिंकलेले दुपटण संघाने. हार्दिक अभिनंदन, तुम्हालाही शुभेच्छा. त्यांनी फिल्डिंग घेतलेल्या आपण फलंदाजीसाठी तयार आहे. योगेश आपण नाणेफेक जिंकलेली आहे. दरम्यान ही स्पर्धा खेळत असताना ही आपला पहिला सामना होतोय. ह्या पहिल्या सामन्यामध्ये आपला स्ट्रॅटेजी काय असेल? सर्वांना जय भीम. आजच्या दिवसातला आमचा पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये आम्हाला बाय मिळाली होती आणि सेकंड राऊंडचा आमचा हा राऊंड आहे. तर आम्ही तर चटाळ्या संघाची गेम बघितलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी रनामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. दरम्यान 3 षटक आणि किती धावा हा टार्गेट असेल? कमीत कमी 35 ते 40 पर्यंत आमचा टार्गेट आहे. ओके, 35 ते 40 म्हणजे 35 ते 40 धावा ते मारतील ही अपेक्षा आहे. दरम्यान तुम्हालाही शुभेच्छा, आपणाला शुभेच्छा. आपण नक्कीच पुढच्या सामन्यात आपल्या दोघांचाही खेळ बघणार आहोत. दरम्यान मागच्या मॅचचा लेखाजोखा घेऊन त्यानं हे आव्हान उभं केलेलं आहे आणि आज मला आठवणीने सांगावं वाटेल की आमचा मित्र चटाळ्यातला एक काळ आमच्या सोबत खेळायचा कालकथित राजू गायकवाड, त्याला भावपूर्ण आदरांजली. नक्कीच गंगा माझा चटाळा त्याच्यामुळे मी बघितलेला म्हणून चटाळा मला आठवतो. दरम्यान योगेश आपला धन्यवाद, आपलाही धन्यवाद. चला जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 47 धावांचं आव्हान दिलं गेले. 47 रन्स टू विन घेणारे 18 चेंडू. खूपच चांगलं क्रिकेट यावेळी हाताळताना आपण पाहिलं त्यांनी समालोचन केलं असं आमचा आदरणीय प्राध्यापक किरणजी थोरात सर. आपण पाहिलं खूपच चांगलं व्यक्तिमत्व. चला येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. प्रथम फलंदाज मार्क मात्र सजवते. आपण पाहिलं तर बिसर्रा सितार. दरम्यान हा पहिला चेंडू आणि पंच काही इशारा देतात का? नाहीये, निर्धाव चेंडू. स्वयं आम्हाला इकडनं वाटत होता परंतु एक्झॅक्ट एसटीच्या दिशेत आम्ही नाही आहोत त्यामुळे तो आम्हाला इकडनं जाणवतोय. पुढचा चेंडू सिद्धार्थ सुंदर तटाला बघा झेल होतोय काय? रुपेश
आमच्या SDSM प्रीमियर लीग मध्ये भूपेश आणि आकेश हे दोघे बंधू खूपच छान खेळत असतात आणि मला आनंद वाटते की ह्या तरुणांमध्ये माझ्या अर्धा म्हातारा जाऊन मॅन ऑफ द मॅच पण घेतो बॉलिंगवर. त्यामुळे कधी कधी तो अंदाज चांगला वाटते की आपली हे प्रोफेशनली खेळणारी मुलं यांच्यात आपण जाऊन फाईट करून आपण असं काहीतरी घेतोय. त्यामुळे पुन्हा एकदा उर्मी येते. शब्द नीट आहे का? उर्मी. गुरमी नाही, गुरमीत भांडणं होतात, उर्मीत एनर्जी मिळते. दरम्यान पुढचा चेंडू. डोंट वेस्ट टाइम हाडू. येस, वाह. आणि हा शॉट नक्की कसा मारला तो मलाही कळला नाही, पण एकंदरीत शॉट चांगला होता. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न सिद्धार्थ. आणि सिद्धार्थला आता तो सगळा वचपा काढायचा मगाच्या 3 कॅचचा. हे असंच असते का तुम्ही एखाद्याला मारताय तेव्हा तुम्हाला तो कव्हर करून घेणं असते अपेक्षित. जसं की एक उदाहरण देईन मी. 1986 सालचं, 1986 की 87 सालचं आहे. 86 सालचं उदाहरण देईन मी. दरम्यान हा बघूया झेल होते का नाही. बॉल पडल्यानंतर अडवण्याची पद्धत असावी कदाचित. तो झेल झाला असता जर त्याच दिशेने झाला असता तर न्यूझीलंड, इंग्लंड, इंडिया आणि पाकिस्तान शारजामध्ये मॅच होती. चेतन शर्मा गोलंदाज होता आणि 1 बॉल 4 रन जिंकायला असा तो सामना होता. 1 बॉल 5 रन जिंकायला म्हणजे चौकार मारणं अपेक्षित आहे. आणि त्यावेळेस चेतन शर्माला षटकार मारला गेला तेव्हा भारतात बऱ्याच टीव्हीही फुटल्या. परंतु त्याच चेतन शर्माने 31 ऑक्टोबर 1987 ला नागपूर येथे न्यूझीलंड विरुद्ध जी हॅट्रिक केली वर्ल्ड कप मधली, ती हॅट्रिक आज तक कोणी तोडलेलं नाही. ऑफ स्टंप, मिडल स्टंप आणि लेग स्टंप. म्हणजे असा इतिहास करता येतो, फक्त तुमचा संयम राखणं गरजेचं असते. दरम्यान मी थोडी रजा घेतोय. ओके, थँक्यू सो मच. खूपच सुंदर असं प्रतिपादन, विवेचन, चांगलं समालोचन केलं समजे प्राध्यापक आदरणीय किरणजी थोरात आपण पाहतायत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र जीवदान मात्र जरूर दिलं होतं, पण कितपत निघून जाईल यावेळी 2 धावांचा मनसुबा मनामध्ये घोंगावत असताना इझिली टर्न आणि पाहिलं एक चतुराई मात्र दाखवली जाते. खूपच देखणं असं क्रिकेट आपण पाहिलं तर उंची अगदी फार कमी, पण जीवाची आकांक्षा करीपर्यंत आपण पाहिलं तर इझिली 2 धावा सहज परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती एकंदरीत 8 धावा, 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है वो लगभग 8 रन. काफी अच्छा ऐसा कंट्रोलिंग बॉलिंग यहाँ पे किया गया वो संदेश द्वारा. तो अगली ओवर लेके आएंगे पीयूष. तो अभी 12 गेंदों में 39 रनों की आवश्यकता ये मैच जीतने के लिए. भीमनगर सतपाला टीम को पीयूष अपना परफॉर्मेंस जो पिछले टूर्नामेंट में आपने दिया था वही परफॉर्मेंस आपको यहाँ पे देना पड़ेगा अपने टीम के लिए. और इस समय हाडू ये अपने फील्डिंग सजावट में थोड़ा सा बदल करते हुए, उनको मालूम है कि कैसा खिलाड़ी कौन सा खिलाड़ी किस तरह से खेलता है. उस प्रकार की जो फील्डिंग सजावट वो करने में बहुत माहिर है. बढ़िया ऐसा एक्सपीरियंस है क्रिकेट के प्रति. तो पीयूष दूसरी ओर लेकर आए ब्लू स्टार पालघर की ओर से और सामने उनके सूरज. ओहो, बढ़िया गेंद रही थी. सिर्फ 1 रन मिलेगा. दूसरे लेने का प्रयास यहाँ पे रन आउट होने की संभावना मगर नहीं. काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे की गई. तीसरा रन लेने का भी प्रयास. हल्के हाथों से कभी भी क्रिकेट में आपने नहीं जाना चाहिए. तो 2 रन के साथ स्कोर बढ़ता यहाँ पे सतपाला विराट टीम का 10. सुटलाई सातपटी बस. पर ये बस है, ये बस है जो ये बस है सतपाला विरार बस. और यहाँ पे अच्छी गेंदबाजी पहले मैच में इन्होंने जो परफॉर्मेंस दिया था उससे भी काफी अच्छी प्रभावित गेंदबाजी यहाँ पे करते हुए. पानी जाऊ शकता. ओके सर. तो इस समय स्कोर यहाँ पे पहुंचा है वो लगभग 11 पर. तो अच्छी ऐसी गेंदबाजी यहाँ पे करते हैं पीयूष.
सिद्धार्थ काफी मूर्ति लहान कीर्तिमान, लेकिन यहाँ पे कैच को लपक लिया, हुकुम का एक का पवेलियन भेज दिया पीयूष, इन्होंने काफी बढ़िया। अभी आप पानी लेकर जा सकते हो, जा सकते हो। उजाला देंगे या फिर कुछ और करके दिखाएंगे। रनों का जो लक्ष्य है काफी बड़ा है, 9 गेंदों में 36 रनों की आवश्यकता है। तो पीयूष इन्होंने कमबैक जरूर अपने ब्लू स्टार पालघर को दिया है, इंप्रूवमेंट लाया, खुद के गेंदबाजी में इंप्रूवमेंट ला के उन्होंने साबित किया कि यस। देखो फिर से बार बार परफॉर्मेंस में सिर्फ और सिर्फ इंप्रूवमेंट 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 यही दिखाते हुए नजर आ रहे पीयूष। डीजे फाइटर वाले फील्डिंग में भी देखा, जरूर फाइट करते हुए नजर आ रहे, बैटिंग में भी फाइट करते हुए नजर आ रहे। तो क्रिकेट में ऐसा स्वभाव काफी अच्छा स्वभाव रहता है। ऑन हैट्रिक पीयूष, मौका बनता है ब्लू स्टार पालघर को फिर से एक नाम रोशन करने का, वो भी पीयूष द्वारा। हमारे गांव के मेरे परम मित्र सोमा जी यहाँ से जरूर, सोमा जी की गाड़ी नगर पालिका का इतना बड़ा कारोबार कर जा रही है, आपका भी हार्दिक स्वागत है। और ये हैट्रिक बन सकती है, यस नो यस नो यस नो यस नो यस, हैट्रिक, ये पहला हैट्रिक डेफिनेटली मिलन पंजाबी मेरे स्कोरर कहते हैं कि ये टूर्नामेंट का आज के दिन का पहला हैट्रिक। और हैट्रिक बहुत बड़ी उपलब्धि कृतिक, और ऐसे मौके बार बार नहीं, मौके को तब्दील करना पड़ता है, उसमें भगवान का भी साथ होना चाहिए। जय भीम, जय भीम। बस देखणं आपण पाहिलं ज्यांनी आपण तो भीम चषक 2024 मध्ये हॅट्रिकचा मान जो ठरवला, मानकरी आणि दावेदार ठरला गेला तो निश्चितच मिस्टर पीयूष संदीप हाडू यांचे सुपुत्र आपण पाहिलं। देखणी एक वाखण्याजोगी मसालेदार दिमागदार अशी गोलंदाजी, भेदक मारा मात्र पाहायला मिळतो तर पीयूष यांच्या माध्यमातून बॉलला म्हणावं लागेल। येणारे 7 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता, साही चेंडू षटकार ठोठावे लागतील तर सामना पण नक्की जिंकू शकाल। यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न अवश्य केला गेलाय। मिस्टर यश पाहिलं चेंडू पर्यंत पोहोचतोय, एक धावेवर समाधान, एका धावेने आपण पाहिलं तर षटक संपलं जाईल। येणारे 6 चेंडू आणि 35 धावा, जाऊ नका, एकत्र पाहत राहा क्रिकेटचा रणसरा। ऐकूया आमच्या डिस्की जॉकीला।
सतपाला भीमनगर विरार संघाला हा 6 चेंडू. चेंडू वरती उडलेला आहे. बघूया चेंडू झेल घेतो की नाही घेतो. मात्र मिलजा झालेला चेंडू सुटलेला आहे. इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 13. ना 13 है ना मेरा, ये कृतिक भाई का फेरा है. बचेंगे तो और भी लड़ेंगे, नहीं बचेंगे तो कहां जाएंगे, वही जाना है सबको. 5 में 13, 5 में 13, 5 में 34 रनों की आवश्यकता. आगे चलकर गेंद को धकेल दिया मिडविकेट की दिशा में. रनिंग बिटवीन द विकेट, डायरेक्टली हिट. ये दूसरा डायरेक्टली हिट लगा इस टूर्नामेंट में. तो बल्लेबाज को रिटर्न आना होगा पवेलियन की ओर. तो स्कोर बढ़ता हुआ 14. तो अभी दिल्ली बहुत दूर है. दिल्ली जाते हैं कोका कोला थम्स अप. आणि एवढा सगळे पोकळ बांबूचे खटके खाल्ल्यानंतर हाडू एवढाच बघा. हे शाफिवा चेष्टा येता का? शाफिवा येते का चेष्टा? हा हाडूचा हा परमनंट वाक्य मला कधी कधी हसू येते. कारण का आणि ही खासियत आहे पालघर मध्ये आपल्या समाजाची की आपली भाषा वेगळी आहे, ती जपली पाहिजे. हे बाबासाहेब पण म्हटले होते वेळीला आणि आपण ते केलं पाहिजे. छोटे छोटे मुलं आले. कसं वाटतं तुला? बरा वाटते म्हणजे नक्की कसा बरा? चांगला वाटते खेळ. चांगला वाटते ही आपली मराठीची राजभाषा 27 तारखेला झाली. चांगला वाटते, बरा वाटते. बेस ना नाडा काय काय बेस. ही खासियत आहे. मिनिटा मिनिटाला भाषा बदलते. पलीकडे गेला तर वेगळा बोलतात, इथे गेला तर वेगळा बोलतात. स्टॅप येते का स्टेशना? काही सल्ला एक वाक्य परमनंट काही वासकी करतं. वासकी संपली, लगेच रिप्लाय आला. बघितलं का? हा मनातलं वाक्य आलं का लगेच. ही खासियत आहे आणि ही आपल्या भाषेचा गोडवा आहे. आणि पालघर तालुक्याची ती खासियत आहे की प्रत्येक समाजाला भाषा आहे. दरम्यान हा मारलेला चेंडू काही त्याचा रिझल्ट काही अपेक्षित नाहीये. आणि दरम्यान आपण पुन्हा एकदा द अँग्री यंग मॅन ऑफ इंडियन फिल्म सिटी वन्स अगेन वी हर्ड दॅट वर्ड्स. The voice, the amazing voice, the mind-blowing voice, नाना पाटेकर. थैंक यू सर. अच्छा है, बहुत अच्छा है. आपको सुनकर कुछ सीखने को मिलता है, यही सबसे बड़ी बात है. हाडू तो भी कमाल करता है, हर मैच में कमाल करता है. मैं भाषा के बारे में सर ने जो बात की, तब मैं जो प्रदीप अपने गांव के भीमनगर के अपने मित्र इनको कहा था कि मैंने अपनी भाषा में एक बार तू कॉमेंट्री कर. तो शर्मा गया, भरमा गया. मुझे आते तो जरूर में बोलता है. तो कांग्रेस करना चाहूंगा मैं यहाँ पे हाड़ो आपकी टीम ब्लू स्टार पालघर का, और स्पेशली पीयूष आपके लिए मैं सैल्यूट जरूर करना चाहूंगा. आई एम स्टैंडिंग फॉर यू एंड कीप इट अप दैट परफॉर्मेंस इन फ्यूचर. दिस इज द मेन थिंग्स एंड थैंक्स लॉट. कृतिक भाई प्लीज केम छो, मजामा छो?